नाही चुकलं कर्म. रामेश्वरला मारुती रायाला शेपटी नाही. कोण मारुती राय? उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. कोण मारुती राय? विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी. मुद्दा नंबर 1. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत जर घेतलेली दखल सांगायची झाली तर वारकरी संप्रदायातला शिरोमणी वैष्णव मारुती राय. येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचा पुरावा. माझ्या देहूतल्या मालकांनी दखल घेतली. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. म्हणजे भक्तीची वाट मारुतीरायाकडे जी होती ती अतिश्रेष्ठ आणि ती तुकोबरायांना आवडीन. तुकोबराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. जी शब्द वापरला जी जी. इथे एखादी बाई आहे का नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणती? तिची चप्पल मला द्या, मी तिच्या चप्पलाचं मंदिर बांधतो. नाही ना? नाही. कसा इचूड असतो तू कशी बिला? काय कीर्तन ऐकून फायदा आहे माझ्या माईंनो? मला सांगा ना तुम्ही. काय फायदा आहे? काय फायदा आहे? जी म्हणत जाऊ नका. पण तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. इथल्या आज जेवढ्या बायका येतात त्याच्यातल्या 11 बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचं. सप्ताह सफल झाला. नाही तर तुम्ही जर हे नाही म्हणल्या तर काय नाही. महाराज आणणे, खपक्या पाकिट देणे, त्याला श्रीमंत करणे, आपण सोनाराच्या नळीसारखे असेच इकडून तिकडे गेले वारे. काय नाही काय नाही काय नाही. आपला सप्ताह नदीतच नदीतच नदीतच. किमान 10 तरी तरुणांनी माळी घालावा. 10 तरी तरुणांनी माळी घालावा. अधिकारी लोक आहेत. वयाची 75 वलांडली गुलेबाबांनी, पण एकही वर्ष वारी सोडित नाहीत. मी 27 वर्षापासून पाहतोय. तशा महात्म्याच्या हातानं माळ घाला. आदरणीय पूजनीय गाईचे उपासक, मंदिराचा जीर्णोद्धार करणारा महात्मा पाचपोर बाबांच्या हाताने माळी घाला. किमान 11 तरी पोर आहे ना? 11 तरी. गावाचं नाव काय? पाचपोरवाला गुंडेवाडी. हो वा. गावाचं नाव गुंडेवाडी. माणसं वागायला शाहू. हो ना. 40 वर्षापासून सप्ताह करते. गुंडेवाडी काऊनच? हिला मोक्षवाडी नाव द्यायला पाहिजे. हिला अमृतवाडी नाव द्यायला पाहिजे. हो. हिला ज्ञान नाना प्रकारचं. पण असं होतं कधी कधी. नाव दगड्यान धंदा सोनाराचा. हो. आणि नाव सोन्यान हॉटेलची गिलास धुवालाय. असतं काय काय असंच ते. विठाला विठाला असू द्या. तुमच्या नावात जरी गुंड शब्द असेल तरी तुम्ही परमार्थातले गुंड आहेत इतकं लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. काय सांगू लागलो? जी शब्द जी मालक म्हणायचं. इथून पुढे 11च बायकांनी म्हणा. नवऱ्याला जर मालक म्हणत नसेल तर काय सक्रातीच्या दिवशी गाडगी आणून फायदा आहे? उसाच्या धिलप्या, गव्हाच्या वंब्या, वाळकाच्या सोळ्या, काय गाजरं काप, जांभळ काप, बिब्याची काय ते फुलेन गिलेन काय उगा येडे पण आहे तो. आहे का नाही? मालक म्हणी जा. मालक म्हणी. एका बाईच्या कपाळावर तळ हाता एवढं कुकू. रामे काय रे? म्हणलं हो. म्हातारे मंदिराकडे गेले. नेहरीला ही म्हण. मी म्हणलं गुरख्याला बोलायली काय तू? आणि ते म्हातारं तू हिरोनी आहे का? आगाऊपणाचे नाही हो. काय फायदा एवढं मोठं कुकू लावून जर म्हाताऱ्याला म्हातारं म्हणत असेल तर? किती सप्ते ऐक झाल्यावर तुम्ही सुधारताल. मालक म्हणीचा मालक. ते काय वरून पडा का काय? बर त्याच्यावर नांगर घातल्यावर तुमची लय खसखस पिकती. तुम्हाला ह्या तळ्यात गावसाल्यात का? तुम्ही बी बुटा हरपून घरी येत जाऊ नका ना. तुम्ही जरा हिशोबात येत जा. तुम्ही बी लक्ष्मी म्हणी जा. म्हणी जा लक्ष्मी. हा पपेची माय, यमुनीची माय, काय गौसरी का तुम्हाला ती? आता त्या खुश झाल्या.
नाही, एक पात्री बोललंच नाही पाहिजे माणसाने. विठाला विठाला रामेश्वरला मारुती रायाची शेपटी तुटलेली, बाकी कुठंच नाही. तिथंच 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्यासी, ज्या संन्याशाला वैष्णवातला अतिश्रेष्ठ पैठण मधल्या मालकांनी पदवी द्यावी, देहूतल्या मालकांनी जी शब्द वापरून नमस्कार करावा आणि आळंदीतल्या मालकांनी त्यांना प्रत्यक्ष शंकर म्हणावा. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीत तीनच पुरावे बघा, बाकी अजून तुम्हाला गाठ्यात फार सापडतील. तर त्या मारुती राहायला तिथं शेपटी नाही. एक जणानं सांगितलं, आता ऐका बरं का, अन काय मारुती रायाला लिंगान्या करता प्रभू रामचंद्राने पाठीलं बर का. आणि मारुती रायाला लिंगान्यासाठी वेळ झाला बर का. तोपर्यंत प्रभू रामचंद्राने वाळूचं लिंग स्थापन केलं बर का. आणि मारुती राय खरं लिंग घेऊन आल्याच्या नंतर त्या लिंगाची प्रतिष्ठापना झाली, प्राणप्रतिष्ठा झाली, होम हवन विधी झाला. आणि मग मारुतीरायाला राग आला आणि मारुतीराय प्रभू रामचंद्राला म्हणले, भगवान माझी मूर्ती आता मी आणलेली पिंड मंदिरात बसवायची. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणले, पहिली पिंड काढून टाक. मग मारुतीरायानं शेपटीचा आळा घातला आणि ती पिंड काढत होते, पण पिंड निघली नाही, शेपटी तुटली बरं का. आणि म्हणून मारुतीराय तिथं बिना शेपटीचे झाले. वाचून सांग जाय रे सुमळ्या, माणसं मरतेन रे. असं पुराण नाही. पिंडीमध्ये कोण बसलाय? काशीतला मालक. आणि शेपटी कोणाला आहे? 11वे रुद्र. कोण आहेत ते? काशीतले मालक. मग मला सांगा, मी माझं धोतर मी कसा फाडीन? आणि मी जर माझं धोतर फाडीन तर मी येडा झालो का नाही? मारुतीराय तो बुद्धिमतान वरिष्ठम, बुद्धीत श्रेष्ठ आहेत, ते बलाचे देवता आहेत. मग शंकर शंकराची शेपटी कशी तोडतील? इतका तर पुरावा मान्य आहे ना. मग का तुटली? तर कर्म आहे. मागचा इतिहास आहे. भगवान प्रभू रामचंद्राला एका राक्षसाने बांधून नेलं. त्याच्यासोबत युद्ध करावं लागलं. युद्ध इतकं तुंबळ झालं, भगवान प्रभू रामचंद्राने त्याला बाण मारला की त्याच्या अंगातून रक्त पडत होतं. आणि जेवढी रक्ताचे थेंब पडतील तितके पुन्हा रावण तयार होत होते. बरं, मारलं की रावण जास्त तयार व्हालेत, आणि नाही मारावं तर ती रामचंद्राला हाणायले. हे दोहेरी संकट झालं नाही. मारावं त्याला तर जास्त तयार व्हालेत, आणि नाही मारावं तर ते बाण घेऊन तयारच आहे. व्याकुळ झाले प्रभू रामचंद्र. आणि मग आठवण कोणाची केली माहिती? त्या संन्याशाची. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. खिसाच नव्हता हो, शर्टत नाही तर खिशाचा काय संबंध? मारुतीरायाच्या स्वप्नात सुद्धा आदला आला नाही. आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा, चाराने पाचाने हे तर लांब सोडून द्या. स्वप्नात, स्वप्नी जयाच्या अर्थ जोडे, स्वप्नात पण अर्थ नाही आला. असा संन्यासी ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईनं बाबानं पाहिले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा ज्याच्या कमरेला होता, जन्माच्या अगोदर आईच्या पोटातच इंद्रियाला कासोटा बांधून घेतला, असा विश्वातला 19 संन्याशीपैकी एक नंबरचा संन्याशी. मी सांगतो म्हणून ऐकायचं. पुराण बघायचं. मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला खापके. आता ग्रंथशास्त्र पुराण विकत घ्यायचं काम नाही. ते काहीतरी असं बटन दाबतात ना, गुगल वगैरे, ते ॲप वगैरे घ्यायचं. असं असं सरकीलं की सगळं येतंय. ते सरकीचा कधी कधी चांगलं पाहासाठी. हो, नाही तर एखाद्या वेळेस बोट असे वागतील त्याच्यावर JCB घातली तरी सरळ वाचे नाही. चांगलं पाहण्यासाठी ते भिताड, ते काचड हली जाणं. उगाच जेवलास का, काल कुठे गेलता, मसनात. आणि कोणाला चॅटिंग करायला जे सकाळी पाणी येत नाही त्याला? 60-65 वर्षाचं आयुष्य आराम करायसाठी मातीत घालायचं. ह्या नालायकासाठी आपण रात्री 3-3 वाजेपर्यंत जागायचं. हे शिक्षण क्षेत्रातल्या तरुण पोरांनी शैक्षणिक क्षेत्र पहा मोबाईलवर. राजकीय कोणी असेल त्यानं राजे महाराजांचं चरित्र पाय, कसं वरी जाता येईल बघा. वैद्यकीय क्षेत्रातला असेल डॉक्टरी क्षेत्र बघ. आपल्या लोकांनी गाथा ज्ञानेश्वरी पुराण पाहायचं. शेतकरी राजा असेल त्यानं शेतीचे तत्व पाहायचे. आहे ना त्याच्यात विश्व भरले. पण आपण नेमकं हिचकितो. आपले दुकानं कुठे आहेत माहिती आहे का? ज्या गावात कोणालाच दिसत नाही तिथं चष्म्याचं दुकान टाकलं. ज्या गावात एका माणसानं लग्न केलं नाही तिथे लुगड्याचं दुकान टाकलं. आणि ते कशा लुगडी विकत घेते, बायकात नाही द्यायला.
आपला असं चुकीचा कारभार चाललाय, मग आपलं गणित बी चुकायलं, मग आपल्या हातात भोपळा पडायला. विठाला विठाला भगवान प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाची आठवण केली. मारुतीराय तात्काळ हजर झाले. काय करायचं हनुमंता? एक काम करा म्हणले प्रभू, मी वापस येईपर्यंत याच्यासोबत युद्ध करत राहा. नाही होत रे हनुमंता, आता काय अयोध्येची वाट लावायची, तू जाऊन लाव. आता मी जातोय, मला थांबता येत नाही. मारुतीरायानं सांगितलं प्रभू मी तर चिरंजीव आहे, मी मरत नाही, पण लक्षात ठेवा अशा नालायकाच्या हातानं तुम्हाला मृत्यू येऊ देत नाही. इतकं मात्र लक्षात ठेवा, इतका मी तुमचा भक्त आहे. रामागड्याची आवडी मोठी, भगवान प्रभू रामचंद्राविषयी इतकी निष्ठा होती. तुम्ही काळजी करू नका, मी फक्त वापस येईपर्यंत तुम्ही युद्ध करत राहा. गेले. मारुतीराय प्रभू रामचंद्राला दिलासा दिला. का शेपटी तुटली? कर्म सांगायलो, प्रारब्ध क्रियमान. उदाहरण क्रमांक 2. आणि त्या रावणाच्या पत्नीचं नाव होतं चंद्रसेना. जीवनभर जो संन्यासी कुठंच वाकला नाही, आयऱ्या गैऱ्यांच्या पुढे वाकला नाही, तो संन्यासी त्या चंद्रसेनेच्या पुढे लोटांगण घातलं. कोण? मारुती. अंजनी पुत्र हनुमान? जी मीच आहे. बाईनं ताटच आणलं ओवाळायला. ती काय सामान्य स्त्री नव्हती चंद्रसेना. अक्षोन काढ मारुतीरायाचं. का सामान्य नव्हती सांगू तुम्हाला? तिचा मालक जरी नालायक असेल, पण नवरा मरत नव्हता याचं एकमेव कारण होतं तिची ताकद होती पतिव्रतेची. तिच्या पातिव्रतेच्या बळावर तिने अमृताचा कलश आणला होता. पातिव्रतेच्या बळावर अमृताचा कलश. म्हणून तर माझ्या अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य, तो का म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. ताकद आहे तिच्यात. अमृताचा कलश आणला, एका गुहेमध्ये ठेवला आणि मालकाला सांगितलं, मालक चंद्र सूर्य येतोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसायची ताकद नाही. आणि असं बायको कोण मिळाल्याच्या नंतर हे तरारलं. हे तरारलं आणि ते येडेवानीच करू लागलं. ते येडेवानीच करू लागलं. कस काय? अमृताचा कलश आणलाय. जरी तुमचं डोकं कापून रक्त पडलं की त्या थेंबावर अमृताचा थेंब पडला की त्या थेंबापासून तुम्ही तयार होताल. हे तरारलं. माणसाला शिल्लक आलं की माणूस नीट चलत नाही. आमची इथं एक माणूस भजन करायचा, गावातलाच होता आमच्या, पण मधल्या काळात त्याचे डोळे गेले. दोन्ही गेले, एक नाही. मग तरी पण ते भजन करीत होते. आदर होता, चांगला भक्ती होता. पण माझा एक मित्र मुंबईला शिकायला, त्याला 72,000 पगार. ती कधी मध्ये दिवाळीला याच मला म्हणायचं, बाळू म्हणलं काय हे भजन करतेत का? हो. मग हे मंदिरात कसे जातात? म्हणलं चलत जातात. कच जाते मंदिरात? विमान थोडंच, चलत जातात. कसे जातात? म्हणलं पायान जातात. नाही कुठून जातात? म्हणलं रस्त्याने जातात. कसे चलतात? म्हणलं कडीन चलतात. अंधारात? म्हणलं हातात काठी असते. त्याला विचारू लागलं. शिकलेली माणसं काय त्याला कुठं हात घालावं त्याचं काही इतकं कळत नसते. म्हणजे त्याचं एकमेव कारण असतं की त्यांना असं दाखवायचं असतं मी फारच अभ्यास होईल. त्याच्यासारखी मी शिकावताल जुपिन ना. मी 7वी पाशी असू द्या ना, 7वी पाशी. माझे 3,809 गाव आजच्यानं पूर्ण झालेत. त्या गावाला पहिल्यांदा आलो नाही. 7वी पाशी फक्त. ते किती गाव पाहिलं असेल ते असं खालीवर गावाकडे आलं की मला गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट असं इंग्रजीत बोलायचं. आणि मसुबाच्या डावाचं त्यानं मी पाणी वाण्यारावानी संगच पिलं. आम्ही एकाच रानातली ज्वारी गहू खाल्ले ना, पण मुंबईला गेलं की मला इंग्रजीत 2-4 शब्द बोलायचे. म्हणलं मी थोत्तर असा आणीन तू गावाकडे आल्यावर मराठीत बोलत जाय. हे जरा जरा शिकले, जरा शहरवाले की गावाकडे आल्यावर त्याला वाटलं गावातले लोक असे गबाळे आहेत का नाही. मायबापाला पण गबाळे. मायबापाला मुंबईला शिकायला गेलेल्या नोकरी लागलेल्या पोरानं गबाळ्या समजिल्यामुळं बाप घरी आला, ढसा ढसा अर्धा लिटर रोगर पेलन मेलं. 29 एकर जमीन कमीलती त्या हलकटासाठी त्यानं. आणि ऑफिसमध्ये गेल्यावर रुमाल बांधून गेलतं आणि नोकराला सांगितलं आमच्या गावाकडचा मुनी मी. तितकंच पोट्ट काऊन म्हणलं म्हणून अर्धा लिटर रोगर पेलं पोरा बापानं. अर्धा लिटर. धोत्रावाल्याला गबाळी समजित येते, जीनच्या पॅन्टीवाली. जराशा लाजा वाटावा. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्यानं आपल्यासाठी मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबड्या खाल्ले, भाजीची पिळे खाल्ले. 72च्या दुष्काळात लुगड्यावाल्या आपल्या सासूईनं एका लुगड्यावर संसार केला. टिकल्यावाल्याने जरसं भान ठेवा. तुमच्या सासू सासऱ्याने पिळे खाल्ले आंबाड्याचे. 72च्या दुष्काळात सासू सासऱ्याने जर जमिनी विकून गोव्याला गेले असते ना, त्या पुढच्या पिढीला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. जो शिका
या धोत्रावाल्याच्या आणि लुगड्यावाल्याची आपल्यावर कृपा आहे. म्हणून जीनच्या पॅन्टीवाल्यांनी जरा भान ठेवा, यांना म्हातारपणी व्यवस्थित सांभाळा, तरी मरताना आपल्याला आशीर्वाद चांगला देतील. नाही तर आपले पोर आपले झोपीत अंगुठे घेतील, झोपीत अंगुठे घेतील. हो, कशासाठी कीर्तन ऐकायचे? यायला सांभाळायचे म्हणून कीर्तन ऐकायचे. एक लक्षात ठेवा, वाड वडील श्रीमंती कमवत असतात, पण कमवलेली श्रीमंती मरताना जर आशीर्वाद ठेवून गेला तर ती पोराला पचत असती. ज्यांच्या मायबापांना आशीर्वाद ठेवला नाही, 527 एकर जमीन आपल्या बाजूला गाव शिवाजी भाऊ, 527 एकर जमीन, मरताना त्या माणसानं दहिले फुकले. दहिले म्हणजे वडून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला आमच्याकडे दहिले म्हणतात. शेवटच्या टप्प्यात त्याला बिडी भेटत नव्हती, बिडी जाळण्यासाठी ईदभर जागा नव्हती गरजे माऊली. 527 एकर जमीन प्युअर काळीची, मायबापांना आशीर्वाद ठेवला नाही. असं कोणाच्या जीवनात येऊ नये याच्याकरता आपल्या वाडवडिलाचा आशीर्वाद कमवा, त्यांची सेवा करा. याचंच नाव कीर्तन आहे. विठाला विठाला लोटांगण घातलं, बाईनं आक्षेपण काढलं. खरंच हनुमंत आहेस का? हो आई साहेब, मी हनुमंत आहे. मला राम दाखवशील? मारुतीने 4 वेळेस छाती फाडली. एक वेळेला सीतेचं समाधान करण्यासाठी फाडली, आणि एक वेळेला चंद्रसेनेचं समाधान करण्यासाठी फाडली, आणि 2दा कधी फाडली ती पुढच्या कीर्तनात. सगळ्या गोळ्या एका चक्रात दिल्या नाही पाहिजे, दवाखाना ऐकावा लागत असतो. सीतेनं सांगितलं, तू आम्हाला आई वडील मानतो ना? होय. मारुतीरायने विचारलं, तुम्ही मला काय मानतात? मुलगा. मग आम्ही तुला मुलगा मानतो, लक्षात घे, तुला दरबारात जागा द्यायली, पण तू आम्हाला आई वडील मानतोस, आमच्यासाठी तुझ्याकडे स्थान कुठे? छातीच फाडली, इथं बसले तुम्हाला. आणि ह्या बाईनं सांगितलं, तू खरंच राम भक्त मारुती आहेस का? त्यावेळेला छाती थोडी विस्कटली, आणि एकटे प्रभू रामचंद्र दाखिले. एकटे वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, मी 6 श्लोकाचा पुरावा सांगतो, अन्यथा ऐकून सांगतो, वाचून सांगतो, अन्यथा 6 लोकांचं ऐकून, याच्या व्यतिरिक्त नाही कोणाचं सांगत. 7व्या माणसाचं मी आतापर्यंत कोणाचंही ऐकून सांगितलं नाही, आणि जोपर्यंत बोलता येते तोपर्यंत मरुस्तर कोणाचं सांगणार नाही. त्या 6 लोकांचं अन्यथा वाचून. प्रभू रामचंद्र दाखिले. जोशी काका अजून बाई प्रसन्न झाली, आणि बाईनं सांगितलं, मारुतीराय मला याची भेट करून देशील का? प्रारब्ध सांगायला, मला याची भेट करून देशील का? म्हणले, बाई भेट करून देतो, पण तुझ्या मालकानं त्याला वाचू दिलं तर? माझे मालक कसे मारतील? युद्ध दोघायचंच चालू आहे. तुझे मालक एका रक्ताच्या थेंबापासून पुन्हा पुन्हा तयार होते. भेट करून देशील का? मारुतीरायने सांगितलं, हो. आणि लक्षात कर हनुमंता, माझ्याकडे दिव्य असा 52 चंदनाचा पलंग आहे. तलकप, तलकप म्हणतात. तलकप म्हणजे पलंग, मंचक, तलपक. हो, हा शुद्ध शब्द तलकप. मग मंचक 2 नंबरचा, आणि त्याच्यानंतर पलंग, आणि त्याच्यानंतर येडगळ शब्द दिवाण. दिवाणाच्या अगोदरचा एक शब्द आहे मेच. आहेत ना जुने शब्द? हो. एकानं मराठीत MA केलं, आणि त्याला सांगितलं पलंगाचा शुद्ध शब्द काय? ते म्हणला, कानू बापा, तुला MA पदी ज्यानं दिली का त्याला नदीत आणायला पाहिजे. पलंगाचा ओरिजिनल शुद्ध शब्द जर ट्रिपल मराठीत MA केले त्याला सांगता येत नाही, तर यानं घेतलेली MA पदी ही खोटीचे नाही, खोटीचे नाही, ती कधी आहे का काय? ती तलकप, मंचक, मेज, पलंग आणि दिवाण. दिवाण कशाला म्हणतात माहिती का? त्याला इतकंच प्लायवूड असते. एका घरी आम्हाला चहा घ्यायला बोलले, मी गेलो. 7-8 जण माणसं होते. माझं 79 किलो वजन आहे, आणि माझ्यासोबत सगळे 90 वालांडलेले होते. आम्ही सगळे बसले होती. बाई चहा घेऊन आली. ती चहा घेऊन आल्या म्हणली, महाराज कुठे? ज्ञानलं बाई चहा खाली ठेवी, आणि बाहेरच्या 2-4 माणसाला बोलव, हे दिवाण मोरडाय ना, आम्ही मधात गुतलो, आम्हाला ओढून काढ, नाही तर मग ओढून चहा टाक. ते इतकंच प्लायवूड ना ते लग्नात आलेलं. काय ते दिवाण, त्याच्यावर बसणारे दिवाणेच. ममं तलकपे भय जायते पदाश्रितं भयो, अर्जितं सर्वानां रघुवंशाति जायते नाम, फलितं पुण्य कामानां धर्म संन्यासो जायते. तू संन्यासी आहेस रे, हा शास्त्रातला श्लोक. तू संन्यासी आहेस,
माझ्या तलकपावर तो मालक यावा, मी तुझ्या पायाची साक्ष घेते, मी त्याला मरू देत नाही तुझ्या मालकाला. तुला रामागड्याची आवडी मोठी, रामप्रभूविषयी तुझी श्रद्धा आहे, मी नाही मरू देत. पण माझ्या पलंगावर आईसाहेब भाग देऊन टाकलं वचन. आणि बाईनं सांगितलं, माझ्या मालकाच्या अंगातून पडलेल्या रक्ताच्या थेंबाचे पुन्हा मालक तयार होतात. हे बंद करण्यासाठी तू एकच काम कर, इथं गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये अमृताचा कलश भुंगे जातात. गेले मारुतीराय. शेपटी का साधी होती? साधी शेपटी असेल का? कुठं भरणार नाशी आली ना. काय काय लय शेपटी हलवायचं ना दे. सकातात्याच्या बैठकीत चहा प्यायचा आणि लगेच सकातात्याचं तुकातात्याच्या बैठकीत सांगायचं. तुकातात्याच्या बैठकीत दूध प्यायचं आणि लगेच अण्णा तात्याच्या बैठकीत सांगायचं. आणि अण्णा तात्याच्या बैठकीत पोहे खायचे की लगेच नाना तात्याच्या बैठकीत सांगायचं. आणि मग नाना तात्याच्या बैठकीत शिरा खायचा. मग भाऊ तात्याच्या बैठकीत म्हणायचं काय नाही नाना तात्याची पोरं इतकली. ही 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 पळी म्हणायचं. अशा काही पळी आहेत बघा दांडी तुटलेल्या. हो हो, हे इलेक्शन पिरियड चालू असला की ह्या पळ्या सुरूच राहत्या. कधी खिरीत जाय, कधी कढीत जाय, कधी वरणात घोस, कधी पिठल्यात घोस, अशा लय पळ्या आहेत. मला इथं टकटक दिसायल्यात 9-10, पण नाव कशाला घेऊ. विढाला विढाला काय हरकत नाही म्हणले. येतो दर्शन. ते काऊन तरारलं होतं ते सांगता सांगता राहिलं. आमच्या इथलं आंधळ भाजनाला जात होतं ना, याच्यावर सांगता ते तरारलं तिचं नवरा बायकोच्या बळावर. आणि मग ते आमचे ते मुंबईला शिकायला होतं ते मला म्हणला, हे 150 रुपये घे आणि तात्याला कंदील देऊन टाक. ते म्हणलं आंधळ्याला कोण दिल? ते म्हणलं तुला कळतच नाही बाळू काय? मी हो मला कळत नाही म्हणूनच महाराष्ट्र फिरायलो. आणि तुला कळत आहे म्हणूनच तू ते जरसा फुकट्या खोटा रिवाल्वर कमराला अडकिला आणि एका येडगळ्याच्या गाडीच्या दरवाजा उघडायला 72,000. खोटा त्याच्यात गोळ्या फोळ्या काय नसतात, फक्त दाखवायचं असतं ते. आणि हाणता येत असते तो गोळ्या. PSIला हाणता येत नाहीत वरची परमिशन घेतल्याशिवाय. याला हाणता येत असते तो. याला कोणी हानी न दिला. विढाला विढाला सहज बोलून जाते. ते म्हणलं तुला काय करायचं? हे कंदील घेऊन दे मेद्याला आणून. राखेलची कॅन 5 लिटरची. म्हणलं ते मथारा आडमुठ होतं ते. ते म्हणलं असं बाळ्या मला आंधळ्याला कंदील काय करायचा? मी म्हणलो दादा मी नाही द्याला साहेब. हा मग त्यांचं डोकं भारीचे पाहते म्हातार. आणि तेव्हा मला 1418 अभंग पाठ होते आणि मग डोकं गुंगलेलं. आणि ते भारी, त्याला माळ नाही फाळ नाही काय नाही. आणि ते भारी ते असतंच चमकलेले माणसाचं. जरसा खेळ वाढानं चलत असतं ते. म्हणत असतात माणसं कोणाला चांगलं. मग त्यानं समजून सांगितलं. म्हातारं खुश झालं. ते म्हणलं दादा कसं काय? तुला माहित नाही बाळू, अरे अंधारात असू की उजेडात असू मला जग दिसत नाही. पण अंधारात लोक माझ्या अंगावर येतात दिसत नसल्यामुळं. माझ्या हातात कंदील असल्या लोक अंगावर येणार नाहीत. मी म्हणलं हो दादा तेच खरं आहे. पण जोहरक म्हाताऱ्याला कंदील नव्हता तोरक म्हातारं रोडच्या कडीनं चलत होतं. आणि ज्या दिवशी कंदील हातात आला त्या दिवसून मधातून चुल लागलं. आमच्या इथला एक खपक्या माणूस त्याच्या अंगावर आदळला आणि म्हातारं नालीत. आणि त्यानं सावरलं. ते खपक्या होतं 113 किलो वजनाचं. त्यानं आपलं सावरलं चेंडू आणि पळडं बिन उठून बसलं. म्हातारं लागलं त्याला शिवाय द्यायला. अक्कल नाही, डोळे आहेत असे डोळे आहेत तरी मला नालीत पाळलं. कंदील माझ्या हातात होता. मी लगेच म्हणलं दादा कंदील मंदिरातच इजलेला होता. मग इजलेला कंदील घेऊन जर म्हातारं इतकं तरारत आहे तर त्याच्या बायकोनं अमृताचा कलश आणला ते किती तरारत असेल याचा विचार करा ना तुम्ही. त्याच्या बळावर जगाच्या मालकासोबत कुस्ती खेळत होतं ती बडवं. त्याला श्लोकात 2 शिव्या दिल्या तितक्या घाणेरड्या. त्या शिव्याचा एक अर्थ इतका घाणेरडा आहे कारण माझं वय कमी असल्यामुळे त्या श्लोकाच्या शिवेचा अर्थ यांच्या पुढे सांगू शकत नाही. मला फक्त वाचायचं नाद आहे. विठाला विठाला मारुतीरायनं सांगितलं आई साहेब काय? अरे संन्यासी आहेस तू? तो म्हणले काय हरकत नाही. गेले त्या शेपटीनं भोंगे हाणले. मेन जे बॉस होते का ते अमृताचा कलश सांभाळायला मेन बॉस शिष्यच ठाणले. शिष्य सगळे हाणले. ते मेन बॉस होते. हात जोडले. काऊन मारता? काऊन मारता? नालायकाला मदत करायली ना. मगाशी तुम्हाला एक वाक्य ऐकलं का तुम्ही? जो आई वडिलांची सेवा करत नाही त्याचं भजन ऐकायचं नाही.
जो आई वडिलाची आता वाढले असतील तो भाग सोडून द्या, पण जिवंत असताना आई वडिलांची, आता माझे वडील 90ला गेले, माझी आई आहे, मी जर आईला मानित नसेल किंवा आईला सांभाळीत नसेल आणि तुम्हाला माहीत झालंय तरी तुम्ही माझे कीर्तन ऐकून मला पाकिट देत असताल तर तुमच्या इतका मूर्ख जगात कोणी नाही. कारण सांगू, केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन. कारण तुम्हाला त्याच्यातलं अर्ध पाप लागणार, मी केलेल्या चुकीचं पाप अर्ध लागते अर्ध. म्हणून मग अशी एक शब्द बोललो होतो तुम्हाला. आता मारुतीराय त्या भुंग्यांना काय म्हणले, अरे नालायकांनो, दुष्ट राजाला जिवंत करता ना तुम्ही, प्रांताला विदुषी, या प्रांतासाठी घातक येतो तो रावण, आणि त्याच्यासाठी तुम्ही अनुमोदन देता, याच्याकरता तुम्ही नालायक सगळे मारले. माफी मागितली, आमचा वंश शिल्लक ठेव. भुंग्याच्या जाती फक्त 14. भुंग्याच्या पुराणात शास्त्रात वेदात फक्त 14 जाती, कुत्र्याच्या खऱ्या जाती 6. आता उपजाती वेगवेगळ्या आहेत, आता त्या तयार केलेल्या जाती त्या वेगळ्या, पण मुख्य जाती आपल्याकडे सतत कुत्रे फिरतात, त्याला ग्रामसुकर म्हणतात, ग्रामसुकर. आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्या काळात वापरल्या जाणारी जात सारमे नावाची जात म्हणतात त्याला, फार फार मोठी. अशा 6 जाती कुत्र्यांच्या. बाकी मग ते संक्रमण वेगवेगळं झालं, तो भाग सोडून द्या. पण भुंग्यांच्या जाती 14. कमळावरचा मकरंद खाणारी भुंगे ठराविक, ते कुठलंही काही खात नाहीत. म्हणून एका शपक त्याच्यासाठी श्लोक आला. कालिदासांचे काही एक श्लोक होते. आम्हाला एक त्या भुंग्याची एक कविता होती. कोणी एक विचित्र पुतळा जेवा वयासी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. म्हणजे 14 भुंग्यापैकी मकरंद सेवन करणारा भुंगा कमळावर बसला, सूर्योदय झाला की कमळ उमलतय आणि सूर्यास्त झाला की कमळ मिटतय. असं 13 कमळापैकी एकच कमळ आहे, ते फक्त रात्री उमलतय, त्याचं नाव आहे ब्रह्मकमळ. 12 कमळ सतत वरी तोंड करून उमलतात आणि ब्रह्मकमळ हे रात्री उमलते आणि खाली तोंड करून उमलते, हे पण लक्षात ठेवा. त्याला फक्त ब्रह्मकमळ म्हणतात. बाकी सगळी कमळ वरी तोंड करून जन्मात उगम पावतात आणि ती फक्त सूर्याचा प्रकाश पाहिल्यावर उमलतात आणि सूर्य मावळला की ते मिटून जातात. लाकूड कोरणारा भुंगा त्या कमळाचे पाते कोरून बाहेर येत नाही, तो मरून जातो. पात्रे चिनी भक्षिला, 14 पैकी तो एक भुंगा. बाकीचे भुंगे तुम्हाला 1-2 जाती बरेच माहितीत. गोळे करणार भुंगे, त्या नादच असतो गोळे करायचा, जाऊ द्या त्याच्यावर काय. पण ही भुंगी ज्यांना अमृताची चोच आहे, त्यांची चोच अमृतात बुडती, ती 14 पैकी त्यांचं पुराणात वर्णन आलं त्या भुंग्यांचं, की ज्यांना मारुतीरायचं दर्शन होते. ती भुंगे किती अधिकारी असतील कल्पना करा. हे आपल्या कवाडातले असतील का, कवाड भदभद करणारे, वरून किती नख पालिश करू द्या त्या कवाडाला, आणि अजून 7-8 वर्षाला अशी बुकी आणली की सगळ्या फाळ्या एककड सगळे एककड सारं फुफुटत निघतं त्या भुंग्यातून. काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडतम भोई, असा श्रेष्ठ कवी तर लंगड्या सखुबाईचा जावाई. हे अशी ही संस्कृत बी सांगणार येत नाही काय काय अशी. पण माफी मागितली, एकच पर्याय. तुम्हाला जर वाचायचं असेल तर चंद्रसेनेच्या पलंगाला आतून टोकरा. त्यांनी सांगितले, दादा मारुतीराया जीवनभर अमृत खाल्ले रे, आता लाकडं कशाला कोरायला लावता, त्याच्याशिवाय माझं भागत नाही. म्हणजे बाईला सांगितलं, प्रभू रामचंद्र आसनो तल्पको जायते जगदानंद कंदपत हे तमाम चर्या भय जायते पातिव्रतांती धर्मानाहम. विश्वाचा मालक आहे, जगदानंद कंद जगतपती आहे, तुझ्या शयवर तलकपावर मी त्याला आणेन. पण एक लक्षात ठेव, अरिष्ट भयतति जाय सुधा परिभाषायति जायन्ते अरिष्ट सहनं जायन्ते ना शनयं जायं विभिष्यता शनमं जायं विभिष्यता शनयं जायं. मारुतीरायनं सांगितलं, आई साहेब या तलकपावर आणतो, पण पाती या पाती यति जायन्ते चक्षुर भययनि जायन्ते शनयं पातिं भय जायन्ते चक्षुर पातिर भय जायन्ते चक्षुर पातिर भय जायन्ते. वरचं पापणं खालच्या पापणाला लागतंय, या वेळेला क्षण किंवा निमिष म्हणतात. जर अरिष्ट आलं, विघ्न आलं, काही अडथळा आला तर डोळ्याचं पापण लवेपर्यंत सुद्धा माझा मालक या पलंगावर थांबणार नाही. बाईनं सांगितलं, रे पतिव्रत आहे, अमृताचा कलश गरुडाला प्राप्त झाला नाही स्वीकारता आला, अमृताचा कलश बळीला प्राप्त झाला नाही स्वीकारता आला, अमृताचा कलश कदरूला प्राप्त झाला गरुडाकून नाही स्वीकारता आला. अरे अमृताचा कलश देवांना राक्षसांना प्राप्त झाला नाही पचिता आला, अमृताचा कलश देवांना प्राप्त झाला नाही पचिता आला, तो अमरपुरीत गेला.
पण अमृताचा कलश पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशात एकच बाई स्वीकारू शकते, तिला चंद्रसेना म्हणतात आणि ती मी आहे. आणि काय ताकद आहे इथं हिगणे येण्याची? ठीक आहे म्हणला आई साहेब, ठीक आहे काय हरकत नाही. सांगितलं भुंग्याला, बदामाच्या डब्याचं ढक्कन उघडं ठेवा आणि त्याच्यात एक गुळाचा खडा टाका. मुंग्याला मुळवाटी द्यायचं काम नाही. देखून या गुळ धाव खाली. बदामाच्या डब्यात मुंग्या गेल्या की शिरसगावकर मुंगी असो बारीकस छिद्र बदामाला पाडी ती, मधलं चट खाती आणि वरून ते पिवळं जाशाल तसट होती. द्वारकाबाईला वाटलं बदाम सगळेच आहेत, हातात घेतल्यावर टरकलं. इतक्या मुंग्या हुशार, इतक्या मुंग्या मुंगळ्यापेक्षा हुशारच असतात. बसताना पण कशा शिस्तीत बसले बघा ना. मुंगळे अशीच बसले, कोणीकडे एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडं. त्याला वाटलं येडवाकडं सांगितलं की रुपरनं झटकीलं मारली की गेली. मुंग्या कधी तुम्ही अजून बी बघा, मुंग्या रांग सोडित नाहीत. मुंगळे लगेच रांगा सोडित आहेत. मुंगळे लगेच बाजू वळीत आहेत. सकाळून याच्याकडे, दुपारून त्याच्याकडे, संध्याकाळी तिसऱ्याकडे, मतदान चौथ्यालाच. मुंगळ्याचा मिळत नसतो. मुंग्या कधी बी शिस्तीतच. जसा मधला गर खावा, खोबऱ्याचा जर तुकडा खाल्ला तर फक्त काळी पाट शिल्लक ठेवतात मुंग्या, फक्त काळी पाट. पूजेला आलेलं खोबरं चुकून काकीच्या हातानं बरणी उघडी राहा. इदं नवाति सर्वहा इदं श्रीफलाति जायते टर्कलं समर्पयामि. मधलं गरम मुंगीम भक्षितम पिपिलिकाम भक्षितम. ही संस्कृत येडी वाकडीवर खरी नाही. हो, मला तशी ते टी व्ही तर ऐकायला भेटते बघा कधी कधी. रविवारी बातम्या यायच्या, इदं प्रजन्य कालास्ति भयूम आभ्रम जायते इति सर्वहा इति वातावरणंच विदुषतः ठोकर ठोकर गारगुंडम पडंचहा. याला निब्बर काठीने हाणायला पाहिजे. विठाला विठाला बघा मुंगीची काय 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 तिची ती खाण्याची पद्धत बघा. नुसतं टरकल ठोणार ती मुंगी. मारुतीरायानं सांगितलं अशा पलंगाची पाय करायची. हातून चट मुंग्याने टोकर. अमृत जाणं बंद झालं तो रावण मृत्यू पावला. रावण 4 होते, 10 तोंडाचा 1 आणि बाकीचे 3 रावण. बघा पुढं कधी तुम्ही पाहत जा, चांगले मोबाईल पाहत जा. आहेत भिताडासारखे मोबाईल बघा जा, इचकून त्याच्यातलं चांगलं बघत जा. देव आपलं चांगलं करीन. ह्या वाचिणाऱ्या माणसाला देव वाचित असतो. चांगलं वाचिणाऱ्या माणसाला देव वाचित असतो. देव त्याचा तुझी चिंता त्याशी. पण आपण ते शास्त्र पुराण वेद, आपला संप्रदाय मुनिप्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, ऋषी प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे. आपण ह्या गोष्टी वाचायला पाहिजे. शास्त्र आहे त्याच्यासाठी. तुम्ही लक्षात घ्या, मुस्लिम समाजाचा माणूस सिमेंट काम करतो तरी शुक्रवारी नमाज पाडतोच. मुस्लिम समाजाचा माणूस भंगारचा धंदा करतो तरी नमाज पाडतोच. मुस्लिम समाजाचा सर्वोच्च श्रीमंत असला तरी नमाज पाडतो. त्यांच्या लग्नातली सुद्धा नियम मोडत नाही, त्यांच्या लग्नातले. म्हणून ती समाजाचं संघटन आणि निष्ठा आहे, त्यांची निष्ठा आहे. मी त्यांची स्तुती करतोय असा विषय नाही, त्यांचा चांगुलपणा त्यांच्यात आहे. आपल्याकडे धर्माच्या सभा घेतल्या जातात, धर्मावर काहीच वागल्या जात नाही. धर्मासाठी माईकवर बोलल्या जाते, धर्माचं अनुकरण केलं जात नाही. धर्म उंच जाण्यासाठी धर्माला खाली आणण्याची कामं कोणती आहेत ते कामं बंद करणं, याचं नाव धर्म उंच नेणं. तुम्हाला एक सांगू का, महाराणा प्रतापाची जयंती करत असताना, माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करत असताना त्याच मुलाला अधिकार आहे जो मायबापाच्या पाया पडतो. तो जो आई वडिलाच्या पाया कधीच पडत नाही, त्या भडव्याने छत्रपतींचा बिल्ला खिशाला लावणं माझ्या रयतेच्या राजाला आवडणार नाही. आवडणार नाही, त्यांना आवडणार नाही, आवडणार नाही, आवडणार नाही. जो आईला मानत नाही. अहो, मुसलमानाच्या बाईला छत्रपतीनं माय म्हणावं? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहुनी आई म्हणाला. सामान्य व्याख्या आहे.
काळ्या रात्री जिचा अंगाचा प्रकाश पडत होता, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. याच्यातला मतितार्थ पहा. तिला पाहुनी आई म्हणाला, अरे परस्त्रीला, विरोधकाच्या स्त्रीला आई म्हणण्याची भूमिका ज्याच्या अंतकरणात आहे, त्याची जयंती करणाऱ्यांनी निदान 9 महिने पोटात जिनं सांभाळलंय, जिनं नाना प्रकारचा त्रास सहन करून याला जन्म दिलाय, त्याला तरी आई म्हणाव. नसता झेंडा घेऊन नाच तू, ते झेंडा उलटा करून याला हाणायला पाहिजे. विठाला विठाला धर्म उंच जाण्यासाठी धर्मातल्या त्रुटी करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे करावं लागेल ना आपल्याला, तर आपला धर्म. नुसत्या सभा घेतल्यानं आणि माईकवर बोंबलल्यानं धर्म उंच जात नाही, तर धर्मातल्या ज्या त्रुटी येतात ह्या त्रुटी दुरुस्त करणं अत्यंत गरजेचे. त्यानं धर्म उंच जात असतो. शास्त्रे एक लक्षात घेऊ का तुम्हाला, धर्माच्या गप्पा कोणी हाणायच्या? जो मायबापाची सेवा करतो. एक सिद्धांत जुन्या माणसाचा आहे, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो आई वडिलाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो स्वतःच्या मायबापाला मानित नाही हरामखोर, तो धर्म काय पाळणारे नालायक. विठाला विठाला 4 भुंगे राहिले होती. आमचा वंश शिल्लक ठेवा, याच्याकरता भुंगे शिल्लक ठेवले. आणि ते भुंगे इकडं लाकूड कोरायला आले. अमृतनेनं जोशी काका बंद झालं. रावण मृत्यू पावला. मारुतीराय जवळ गेले. प्रभूने आनंदाचा सुस्कार सोडला. वाचलो रे मारुती, वाचलो. चाल घरी आता स्नान करायचं. मारुतीरायने सांगितलं, तुम्ही वाचले पण मला वाचवा. प्रारब्ध क्रियमान सांगायला, प्रारब्ध प्रारब्ध मला वाचवा. प्रभू रामचंद्र म्हणले, तू चिरंजीव, तुला कोण मारीन? काय कोणाची मायविली तुला मारायला? म्हणलं मारीत कोण नाही, पण डाग लागन ना. आणि डाग कोणत्याच केमिकलनं धुतल्या जात नाही. तो डाग लागता कामा नाही. कसला डाग? अरे सर जिंकलो मी आता. मारुतीराय म्हणले, तुम्ही जिंकले नाही, बाईनं तुम्हाला जिंकू दिले. कोण बाई? ज्याला मारलंय त्याची बायको. अरे दर्शन घेऊ तिचं. दर्शन घ्या, लोटांगण घाला, काय करायचं तर करा, पण तिच्या पलंगावर बसावं लागतं. अरे प्रापंचिक स्त्री, तिच्या पलंगावर मी बसायचं? मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. मी सूर्यवंशातला राजा आहे. सर्व बुजुर्ग अंगावर थुंकतील माझ्या, पूर्वज नरकाला जातील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. अरे माझे पितर मला शाप देतील. मारुतीरायने सांगितलं, रामचंद्र भगवान गुरुवर्य प्राणनाथा, एक विनंती करा. मी तुमच्यावरती वेळ येऊ देणार नाही, पण तुम्ही त्या पलंगावर हनुमंता. अरे पतिव्रतेच्या पलंगावर मला जाण्यासाठी सांगतो, त्याच्यापेक्षा तिच्या नवऱ्याच्या हातानं मला मरण आलेलं परवडं होतं. तिच्या नवऱ्याच्या हातानं मला मरण आलेलं परवडं होतं. हे रामायणातून घ्यायचंय. हा आदर्श रामायणातून घ्यायचा आहे. हा आदर्श रामायणातून घ्यायचा आहे. मेलो तरी हरकत नाही, पण एका पवित्र स्त्रीच्या पलंगावर मला धाडतोस. आणि हनुमंता, तुला तरी ही बुद्धी कशाला सुचली? तू तर संन्यासी आहे ना, मागणं पुढं फुफुट आवड. तुला काय करायचं होतं? कुठं नेऊ? तुला काय कर, मी मरू दे, काय हरकत नाही, पण तू हे अंगाव कशाला घेतलं? ऐकन मालक, माझ्या डोळ्याच्या देखता एका नालायकाच्या हाताने तुम्हाला मृत्यू यावा. चंद्र सूर्य तोपर्यंत मला बुद्धीची देवता, बलाची देवता, वरिष्ठ सगळ्या लोकांनी मला मान्यता दिली. ह्या पदव्या माझ्या सगळ्या नदीत जात्या. अरे तू तुझं मोठेपण करण्यासाठी मला मातीत घालतो? ऐकायला तयार नाहीत रामचंद्र. मला तिच्या पलंगावर पाठवतो. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू एक लक्षात ठेवा, तुमच्या अंगाला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही याची मी दखल घेतलेली. पण एकच काम करा, मी त्या माऊलीला सांगितलेले माझे मालक तुझ्या पलंगावर येतील, विराम होतील, विश्रांती घेतील. तू त्यांचा आक्षेप काढ, तुला काय बोलायचं असेल ते बोल. पण माझ्या मालकाला इथे चक्षुया पातील वे भासाम तताम जायते अनिष्टा यत कारोते अनिष्टा ती तत्राती जायते भंगा.
फार मोठ्या माणसाचं वाक्य, जाबालींचं वाक्य. जोशी काका जाबाली म्हणतात, लोमस त्याच्या पलीकडचं म्हणतात. प्रातार भय जायते ती क्रिया, भास्करो तेजो भय कांती, यत किरणो सर्गोती जायते ये सर्गो नैवत्याधिष्ठितः. सूर्याच्या किरणाला खालीवरी व्हायला एक विलंब थोडा सुद्धा लागत नाही. एखाद्या वेळेस तो टळल, पण तिथं जर विलंब आला, तर तिथं जर संकट आलं तर भगवान थांबणार नाहीत. हा जाबालीचा लोमशांचा पुरावा. त्याच्या पलीकडचा बकदालभ्याचा फार याच्याही पलीकडचा पुरावा आहे. इथे रोमांतंतु ज्या येते चतुर्दश गुणत्र ह्या केसाचे उभ्या 14 भाग करायचे, केसाचे उभे 14 भाग करायचे. आडवे किती करता येतील, पण उभे 14 करायचे. केस किती बारीकसा असतो डोक्याचा, केसाचे उभे 14 भाग करा. रोमाम चतुर्दश जायते एकम भागा इति जायते अनिष्टा तत्राम नैवम तलोकपागा. बकदालभ्यांचा पुरावा. आता त्याच्या पुढचा सांगू काय, बस झाले नाही एवढे 3. हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला मालक तुम्हाला तिथे विघ्न आल्याच्या नंतर तुम्ही थांबायचं नाही. पण अरे हनुमंता तुझ्या लक्षात आहे का रे, अरे आमचा माथा त्याच ठिकाणी टेकतोय पतिव्रतेच्या पायावर. जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, मानी भरताराची बोली धन्य जगी ती माऊली. तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अरे झुकायची ताकद फक्त पतिव्रतेच्या पायावर आहे. आणि तिचा पलंग आम्ही पायानं मोडाव, काय या पायात ताकद आहे. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू एक काम करा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. मी निष्ठावंत संन्यासी आहे आणि निष्ठावंत तुमचा भक्त आहे. माझ्यावर एवढी कृपा करा आणि मारा पलंगाला पाय. प्रभू रामचंद्र दारात आल्याबरोबर काय त्या बाईला आनंद. कर्म सांगायला पैठणमधल्या मालकांचा पुरावा पहिल्या कडव्यातला डबल सांगतोय. मालकाला पाहिल्याबरोबर काय बाईला आनंद वाटला. तलकप सजवलेला होता आणि भगवान प्रभू रामचंद्राने पायाचा अंगठा पलंगाला लावणे आणि पलंग कड 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 पोटणे. सव्याग्र अपसव्याती भागाम दिशान त्यागे शिवयवा. पलंगाकडचं तोंड त्यागलं आणि विरुद्ध दिशेला तोंड केलं जोशी काका महाराज आणि जगाचा मालक निघून गेला. मारुतीरायानं बाईच्या दारात लोटांगण घातलं. आणि मारुतीरायानं लोटांगण घातल्याच्या नंतर मारुतीरायाच्या अंगाला चिटकलेली तिच्या दारातली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावतात. माझ्या माईनो, तुम्हाला 1-2 शब्द मी थोडेसे कडक बोललो, त्याचा राग मानू नका. याचं कारण सांगतोय. रावण किती नालायक होता, 14 गोष्टीनं, 28 गोष्टीनं आणि 32 गोष्टीनं. रावणाचा नालायकपणा मला इथपर्यंत माहीत आहे. पण रावणाची पत्नी इतकी अधिकारी होती. रावण मारल्याच्या नंतर कामग नावाच्या विमानातून प्रभू रामचंद्र खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणची माती 3दा कपाळाला लावली आणि लंकेकडे तोंड करून 3दा नमस्कार केला. तर वरी बसलेल्या 6 लोकांनी प्रश्न केला. त्याच्यातली एक सीता होती. सीतेनं प्रश्न केला, ज्या जाग्यावर 6 महिने 26 दिवस मला त्रास झाला त्या ठिकाणची अपवित्र माती तुम्ही कपाळाला का लावली. एक. दुसरा मुद्दा, लंकेकडे तोंड करून नमस्कार का केला. तर विटेवरच्या मालकाने सीतेला सांगितलं, सीते, नवरा मृत्यू पावल्याच्या नंतर आपल्या अगोदर नवऱ्याचं शरीर जळू नये अशी दखल घेणारी फक्त मंदोदरी होती. 22 वर्ष काही महिन्याच्या नंतर 22 वर्ष काही महिन्याचा मुलगा झाल्यावर त्या मुलाच्या वाचवण्याचं पत्र विटेवरच्या मालकाला लिहावं म्हणून डाव्या वक्षस्थळातून दूध आलं. तिला सुभद्रा म्हणतात. अभिमन्यूचं पत्र लिहायचं होतं त्याला वाचवा म्हणून. पण आयुष्यभर ज्याच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, अग्नीची प्रार्थना केली, मला अगोदर जाळ माझ्या मालकाला नंतर जाळ. अग्नीनं सांगितलं, मेलेल्या माणसाच्या कपड्याला विस्तू लागला की शरीर जळत असते आणि पतिव्रतेचं शरीर जळतंय, कपडे जळत नाही. सतीनं देखी आग्न, हा नियम आहे शास्त्राचा. मी तुझ्या मालकाला अगोदर जाळीन. तर मंदोदरीनं सांगितलं, अग्निराजा तू तुझ्या सत्तेवर आरूढ राह, मी माझ्या सत्तेवर आरूढ राहते. जोशी काका रावणाच्या अंगाला लागलेला अग्नी, भराग्नी नावाचा अग्नी, मंदोदरीनं वक्षस्थळातल्या दुधाच्या धाराने विजिला. जगात 1 नंबरची बाई. नवऱ्याच्या प्रेताला लागलेला अग्नी जिनं वक्षस्थळातल्या दुधाने विजवा, ती सामान्य पतिव्रता आहे. आणि त्या पतिव्रतेचा स्पर्श या मातीला झालाय. म्हणून या ठिकाणची माती विटेवरचा मालक 7व्या अवतारात कपाळाला लावतोय.
त्या पतिव्रतेचा वास त्या लंकेत होता, म्हणून त्या भूमीला 3दा नमस्कार केला. मारुतीराय ज्या जागेवर लोळले त्या जागेवरची माती प्रभू रामचंद्रानं कपाळाला का लावली? या पृथ्वीवर जितके देश आहेत, नवऱ्यासाठी अमृताचा कलश असणारी फक्त एकच चंद्रसेना होती. आणि अशी पवित्र पतिव्रता ज्या भूमीत आहे, तिचा पदस्पर्श या मातीला लागलाय, ती माती तुझ्या अंगाला आहे हनुमंता, म्हणून ती माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला लावली. आश्चर्यचकित. आता ऐका मागचं गाणं. आता आपल्या अभंगाच्या कडव्यावर या. हो, कडव्यावर जर आपण नाही आलं तर लोक म्हणतील हे बोलत कडे पण भंगारच वापरते. असलं नाही झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे. काय शाप झाला शिरसगाव. मारुतीरायची शेपटी धरली तिनं. कुठं निघाला रे? कुठं निघाला? कुठं निघाला तो? कुठं निघाला? म्हणलं आई साहेब मा काय चुकलंय? माझं काय चुकलंय? तुम्ही म्हणले पलंगावर आणा, मी आणलं, पण मी तुम्हाला सांगितलं होतं संकट येता कामा नये. मारुतीरायची शेपटी धरली. सांग, तुझ्या आतापर्यंत केलेल्या नाम साधनेची शपथ आहे. भुंगे कोणी मारले? बोलती बंद झाली. एका भुंग्याचं पंख, मेलेल्या भुंग्याचं पंख शेपटीत अडकलेलं होतं. मृतायति जायतेनं कीटकानां यति पिच्छानायां पुच्छाग्रो. पिच्छ म्हणजे पंखन, पुच्छाग्र म्हणजे शेपटी, आग्र म्हणजे शेवटचा भाग. मेलेल्या भुंग्याचं पंख मारुतीरायच्या शेपटीत सापडलं. ती पतिव्रता आहे, तिची दृष्टी फार टोकाची आहे. का रे हनुमंता, कोण भुंगे मारले? मीच मारले. मग लक्षात ठेव, तुझ्या मालकाचा मर्यादा पुरुषोत्तम हा भाग संपू नये याच्याकरता तुला आनंद होता. लक्षात ठेव, तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मी पलंगावर आणण्यासाठी इतकी आतुर होते. मी कपाळाचं कुंकू पुसलं. माझा काय दोष रे? काय दोष आहे? लक्षात ठेव, एवढी बलशाली शेपटी, पण एक दिवशी तुला राहणार नाही. एक दिवशी तुला राहणार नाही. म्हणून रामेश्वरात बिना शेपटीचे मारुतीराय. आणि इकडचा भाग थोडासा ऐका. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं प्रभू. मालकाने माग नाही पाहिलं, तिकडे बघूनच सांगितलं, माय आई साहेब पुढच्या अवतारात तुम्हाला धर्मपत्नी म्हणून स्वीकारीन. पण त्या बाईनं सांगितलं आताचा आनंद मातीत घातलास. काय कर्म चुकलं? ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला जरा नावाचा पारधी बाण मारीन. द्वापार युगात त्याच अंगठ्याला जरा नावाचा पारधी बाण मारीन. आणि भिल्ले इंधिले शारंगधर आणि तुझा मागच्या कोणाला शुगर काय असते काय नाही. गरजे माऊली, आपण लोकांच्या गावातला सरपंच नाही झालं पाहिजे. जोशी काका वाढवा म्हणले, माळ घालून खोटं बोले पावर ऐकायला. गीतेचं अध्ययन करतात ते. चला 10 मिनिटं सरकतो पुढे. जोशी काका 5 पतिवृत्तीच्या यादीत गांधारीचा नंबर आहे. हो, अण्णा गांधारीचा नंबर आहे. गांधारी किती अधिकारी सांगतो तुम्हाला. ठराविक लोकांच्या मसन वाट्यात पंढरपुरातला मालक मसन वाट्यात ठराविक व्यक्तींच्या पाया पडला. मला वाचण्याचं नाद आहे, मी त्याचे पुरावे देईल. महर्षी सांदीपनींच्या पुत्राचा अंत्यविधी करत असताना एकदा मेलेला उठून आणला. मृतपुत्र जीवविला समुद्रात बुडून वारला होता. पण नंतर कालांतरानं महर्षी सांदीपनींच्या अगोदर पुत्र मरण पावला. तर त्याच्या अंत्यविधीला महर्षी सांदीपनींच्या पत्नीनं 12 वर्ष पंढरपुरातल्या मालकाला भाकरी घातल्या होत्या, कारण सांदीपनींच्या आश्रमावर शिकायला होते. तर तिनं सांगितलं कृष्ण एकदा उठून आणलंस पुन्हा चालतंय का? माफ करा म्हणले. आणि त्याचा अंत्यविधी करत असताना त्या बाईच्या पाया पडला पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि 100 कौरव मृत्यू पावले. ज्या वेळेला दुर्योधनाची राख सावडायला गांधारी मशानभूमीत जाते त्यावेळेला तिनं डोळ्यातल्या अश्रूंनी राख ओली केली आणि त्या राखेचा गोळा तयार केला आणि राखेचा पुतळा तयार केला आणि उजव्या हातात पुतळा घेतला आणि कृष्णाला सांगितलं कन्हैया लक्षात ठेवा, आतापर्यंत माझ्या 100 पोराने काय केलं असेल तर करू दे रे बाळा, पण एक लक्षात घ्या, आता या राखेचा दुर्योधन जिवंत कर, जीवनभर धर्माच्या डोक्यावर छत्री धरील, जीवनभर धर्माच्या डोक्यावर छत्री धरील. असा पुरावा सापडला महाभारतात की जगाचा मालक 2 वेळेस गांधारीच्या पाया मशानभूमीत पडला. त्याचा एक गुडघा दुर्योधनाच्या राखेत होता. जिथं दुर्योधन पेटीलाय का
एक गुडघा दुर्योधनाच्या राखेत होता, दुसरा गुडघा दुसऱ्या भूमीत होता आणि माथा राखेनं लथपथलेल्या गांधारीच्या पायावर होता. कोणाच्या पाया पडायला रिकाम आहे का? इतकी गांधारी अधिकारी, एवढी गांधारी अधिकारी. पण तिनं माझ्या विदुर काकांना प्रश्न केला. कधी प्रश्न केला? पांडव राज्यावर बसल्याच्या नंतर धृतराष्ट्र आणि गांधारी वनाला निघून गेले. तसं पांडवांची इच्छा नव्हती आपल्या काकांनी काकीने जावं, पण लाज वाटत होती त्यांना. आपण इतका त्रास दिला, आता इथं राज्य कसं भोगायचं? शेवटचा पुरावा झाला महाराज, एवढाच ऐकू, एवढा ऐकू. म्हणून वनात गेले. तर वनात भेटायला एकटा दुर्योधन आपलं विदुर काका गेले. राजकारणातला 2 नंबरचा डॉन भेटायला गेले. तर एरवी वनामध्ये जंगलात असताना एखादा वाघ जायचा, तर बाजूला बसलेल्या धृतराष्ट्राने आपल्या पत्नीच्या मांडीला हात लावायचा. काय पावर होती, काय पावर असेल माझ्या माईंड तुमच्यात. या भारताचा एकेकाळीचा राजा, या भारताचा एकेकाळी सार्वभौम राजा, त्या राजाने वाघाच्या पावलाचा आवाज ऐकल्याबरोबर पत्नीच्या मांडीला स्पर्श करायचा. यदि भार्या ततज्जा येते आशिषो भवत पुनिता नैवम इच्छिन्नती काया. बायकोच्या पुण्याईच्या बळावर एकही हिंस्र पशु धृतराष्ट्राचा अंगबोच करीत नव्हता. इतकी पतिव्रतेत ताकद होती. म्हणून मांडीला स्पर्श करायचा. एकही हिंस्र पशु जवळ येत नव्हता झाडाखाली. पण आज तिकून येणाऱ्या व्यक्तीच्या पायाखालची वाळलेली पानं चुरगाळत होती. बारीक बारीक काड्या अशा कटाकटा वाजत होत्या. तर गांधारीच्या लक्षात आलं, आपल्या मालकाला झोप लागली का काय? एखादा वाघ सिंह जवळ यायलाय आणि आज माझ्या मालकाने माझ्या मांडीला हात का नाही लावला? तर तेवढ्या वेळेस उलट गांधारीनं आपल्या पतीच्या मांडीवर हात ठेवला. माझ्या पुण्याईच्या बळावर वाघ माझ्या मालकाला बोच करणार नाही. पण शिवाजी भाऊ धृतराष्ट्राने आपल्या पत्नीचा मांडीवरला हात खाली टेकला आणि पत्नीला सांगितलं, प्रिये, या जंगलातल्या सगळ्या वाघाला, सिंहाला, बिबट्याला, अस्वलाला कळालंय पतिव्रता या जंगलात आली, हिच्या मालकाला बोच करणार नाहीत. आज आपल्या जवळ येणारा वाघ सिंह नसून एकच आहे, तो माझा भाऊ आहे. तो माझा भाऊ आहे. धृतराष्ट्राने फुटक्या डोळ्याने हात पुढे केलेला आवाज दिला, इदुरा आलास? ये रे राजा, ये इदुरा ये. पतिव्रता मोठ्या भाऊजाईच्या पायावर डोकं ठेवलं, साष्टांग दंडवत धृतराष्ट्राच्या चरणावर घातला. दादा जाऊ नको म्हणलं होतं रे, नको राहू पांडवाच्या महालात, पण हस्तिनापूरच्या उत्तर दिशेला मी एक झोपडं केलंय, त्याच्यात थांबला असतास. असू दे. गांधारीने एके दिवशी धृतराष्ट्राला विचारलं होतं, पती परमेश्वरा, तुम्हाला दिसत नाही याच्या करता जग पाहू नये म्हणून डोळ्याला पट्टी बांधली, तरी 100 का मरावे? तरी 100 का मरावे पुत्र? एखादा तरी का जिवंत राहू नये? हे वाक्य आपल्या बायकोचं ऐकलेलं धृतराष्ट्राच्या अंतकरणात होतं. आज विदुर काका त्रिकालज्ञानी होते. ज्योतिष्य शास्त्राचा, कालाचा, करण, बव, पळ, निमिष, पंचांगाची भाषा आहे. करणो भवक पळा जायते, निमिषा लाघवी सघस्विता, यत्पूर्ण मिथ्याति जायते, पूर्ण सैष्णती जायते. ही पंचांगाची परिभाषा विदुर काकाला अवगत होती, ज्याला आपण ज्योतिष्य शास्त्र म्हणतो. विचारलं, हे काका जी, अरे तुझ्या वहिनी साहेबांची इच्छा आहे की मला 100 पुत्र असताना एक सुद्धा खांदा देण्यासाठी का नसावा, आणि माझी एक इच्छा आहे रे काका. हे विदुरा, मी अंध का झाला असं? पण विदुर काकाला एक माहित होतं, तेव्हा वाईट माणसाला सुद्धा सरळ सरळ तोंडावर वाईट म्हणलं की त्याचा राग येत असतो. हुशार होते विदुर काका. जोशी काका शास्त्र
प्रखर भाषेत सांगणं हे शास्त्र सांगणाऱ्याचा दोष असतो. शास्त्र हे विस्तृत भाषेत म्हणजे अध्यस्थित भाषेत सांगणं हे शास्त्र सांगणाऱ्याचा सद्गुण असतो. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. एका माणसानं एका व्यक्तीला प्रश्न केला, माझे स्वप्नात सगळे दात पडले. शिरसगावकरांना विचारलं एका विद्वान माणसाला, माझे स्वप्नात सगळे दात पडले. तर समोरच्या विद्वान व्यक्तीनं सांगितलं, स्वप्नात तुमचे दात पडले सगळे, तुमच्या देखता तुमच्या घरातले सगळे मरणार. ते म्हणला तुला दक्षिणा नाही, उठ चाल, तुला दक्षिणा नाही, उठ. माझ्या घरातले माझ्या देखता मारतोस, ओठ ओठ ओठ. तो काळ तोंड तिकडं कर. काय चुकलं त्याचं? त्यानं मला विचारलं, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर, परवाला मला स्वप्न पडलं, याचा दोष काय? वा 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 राजे, ओ काय सांगायचं. यथा कालाती चक्रो भया जायते पुनित पिंडा. तुम्ही एवढे पुण्यवान आहात की घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे. वायर ढिले आहेत का तुमचे? पहिल्यानं काय सांगितलं होतं? तुमच्या देखता घरातली तुमच्या सगळी माणसं तुमच्या आधी मरणार. आणि मी काय सांगितलं? तुम्ही इतके नशीबवान आहात की घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य आहे. अर्थ काय दोन्हीचा? फक्त चोंबळून हाणलं. आणि पहिल्यानं सरळ निबर टाचाच्या बुटानं हाणलं. मी बुटानंच हाणलं, पण आधी लोणी लावलं मग हाणलं. शास्त्र असं सांगत जावं. विदुर काका हे शास्त्रात पारंगत होते. महाराजजी पारंगत होते. पण विदुर काकाच्या लक्षात आलं, 65 क्विंटल पोलादाच्या भीमाचा हिवाळा करू शकते. गुरगुर गुरगुर अशी बांगडी करू शकते. मी जर याला सरळ सरळ म्हणलं तू या 14व्या जन्मातलं पाप आहे, तर मला दाबून जाग्यावर मारीन. म्हणून विदुर काकानं दोघांच्या अंगावर हात फिरिला. गांधारीला काय कळालं असेल ते पुन्हा कधी एखाद्या कीर्तनात बघू. पण धृतराष्ट्राला काय कळालं? मागच्या 14व्या जन्मात राजपुत्र होता. राजपुत्र होता. कर्म चुकत नाही. म्या वारकरी संप्रदायात एकच पाप केलं, फक्त पाकिट घेतो. ते बी घोड्यावर बसल्यामुळे घेतो. घोड्यावर जर बसलो नसतं तर काय करायचं? मागणं पुढून फुपटा उडा आहे का नाही? घोड्यावर बसल्यावर ह्या गोष्टी लागतात. कारण घोड्यावर बसलं की संग कोणीतरी येतच. कळालं ना? घोड्यावर बसलेलं. तरी पण एखाद्या जन्मातलं पाप असेल, 41 वर्षाच्या काळात बसून कीर्तन करावं लागतंय. हे निश्चित पाप असं हे मान्य करावं लागेल. 4 फेब्रुवारी 2019 ला गाडी